डेली इंग्लिश प्रॅक्टिस म्हणून जे मी व्हिडिओज करते ते एकदम शॉर्ट्स आहेत, छोटे आहेत, 2 ते 3 मिनिटाचे आहेत. तर ती सेम वाक्य एकदा दोनदा ऐकलीत की लक्षात राहतील आणि दिवसभरात 15 ते 20 वेळा ती वाक्य मराठी आणि इंग्लिश दोन्ही पद्धतीने म्हणायची. मराठी इंग्लिश का? कारण पटकन जर मनात मराठीत काही बोलायचं असं असेल आणि प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला ते इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तेव्हा ते मराठी वाक्य आणि इंग्लिश वाक्य त्याच्या जोडीला सुचायला हवं, निदान सुरुवातीला तरी. नंतर हळूहळू अशी सवय करून तुम्ही डायरेक्टली इंग्लिशमध्ये विचार पण करू शकाल आणि बोलायला पण लागाल. कधीही डायरेक्टली इंग्लिशमध्ये विचार करणं आणि बोलणं अधिक चांगलं, पण ती सवय होईपर्यंत निदान सोपी साधी वाक्य मराठी टू इंग्लिश अशी मोठ्यांदे रोज म्हटली. जितकं जास्ती वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही लवकर ती लक्षात ठेवाल आणि सहज बोलायला लागाल. डेली इंग्लिश प्रॅक्टिस जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण रोज करायला हवं. कधीही आपण एखादी गोष्ट नवी शिकतो तेव्हा ती रोज केल्याशिवाय नाही शिकता येत आणि स्वतःहून प्रयत्न केल्याशिवाय सुद्धा नाही शिकता येत. दुसऱ्याने नुसतं शिकवून नाही पुरत, आपण आपल्या बाजूने पण पूर्ण प्रयत्न करावे लागतात त्यासाठी. आणि म्हणून अशा पद्धतीने जर रोजच्या रोज तुम्ही करत राहिलात तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो डेली प्रॅक्टिस म्हणून वेगळी मी प्लेलिस्ट केली आहे, नक्की पहा आणि रोज प्रॅक्टिस करा सिरियसली. फक्त एवढंच की माझा व्हिडिओ 2-3 मिनिटाचाच आहे, मॅक्झिमम 5 मिनिटाचा असेल, पण प्रॅक्टिस मात्र तुम्हाला ते सेम वाक्य 15 ते 20 वेळा दिवसातून रोज करायची आहेत. तुमची तुम्ही म्हणत राहायचे आणि करायची म्हणजे मनातल्या मनात शक्यतो नको, मोठ्यांना म्हणत राहायचे. ऑल द बेस्ट. बाय.